हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. नमस्कार सगळ्यांना. कसं काय आहे सगळे? मजेत ना? आणि मजेतच असायला हवं. तर चला, आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा मी पूजा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, आजचा ब्लॉग करूया सुरू. तर आज काहीतरी मी रेसिपी ट्राय करणार होते, तर म्हटलं चला त्याच्या अगोदर थोडंसं असं माझं रुटीन आहे ना तुमच्यासोबत शेअर करून टाकावं. तर मस्त असं आहे ना, म्हणजे सायंकाळची वेळ होती खरं तर. मी मस्त असं दिवाबत्ती केली छान प्रकारे, आणि दिवाबत्ती केल्यावर घरात किती मस्त आणि फ्रेश फीलिंग येते ना. तर मस्त वाटतं, घर एकदम असं फ्रेश वाटतं. आणि आता इकडे तुम्ही पाहू शकता, चक्क म्हणजे 5च वाजले होते फक्त, 5 वाजता किती गाढ अंधार पडला इकडं. तर हेच काय होतं इकडं, म्हणजे ना अंधार खूपच लवकर पडतो आणि दिवस तर सकाळी 4:30-5 वाजताच लवकरच म्हणजे उगवतो. मस्त असा सूर्य डायरेक्ट म्हणजे भरपूर असा प्रकाश पडतो डायरेक्ट. असं वाटतं 8 ते 9 वाजलेत असं वाटतं. तर सकाळी त्यामुळेच खूप लवकर सगळे काही इथं उठतात आणि रात्री लवकरच झोपून घेतात. तर फायनली मी माझं संपूर्ण असं रूम आहे ना छान प्रकारे आवरलं होतं, कारण की फौजी नारू गेले होते बाहेर. तर तिने काही पसारा घातला होता, तर म्हटलं मस्त असं आवरून घ्यावं. आणि त्याचबरोबर मी असे नवीन आज आहे ना काहीतरी मस्त असे कवर टाकले होते, जे नवीन बेडशीट टाकले होते आपले. तर किती छान प्रकारे लुक आला होता माझ्या बेडला सुद्धा. आणि आता नाव घेतात आमच्या मॅडमसुद्धा घरी आल्याच होत्या. तर ते काही गेले होते म्हणजे उडीदची डाळ आणायला, आणि उडीदची डाळ आणायला गेली तर मॅडम दुकानात गेल्यावर तिचं लॉलीपॉप तर घेऊनच येत असते, कारण की ती एकटी काही कधी येणारच नाही. तिथं गेलं ना, आता तिला संपूर्ण असं माहिती होऊन गेलं, कारण की कॅम्पमध्ये तर एकच दुकान आहे आणि ते तिला पक्क असं माहीत झालं आहे आता. तर तिला खूप आनंद होतो ते लॉलीपॉप घेतल्यावर. आणि खरं तर ती कधी खाणार तर पण नाही, पण ते नाश करायला का होईना पण ती आणणारच आणणार. तर मला काही सांबर आणि इडलीसाठी म्हणजे आहे ना थोडं पीठ घालायचं होतं, म्हणजे पीठ म्हणते ती तांदूळ आणि डाळ टाकायची होती भिजायला. तर ते काही त्यांनी आणलं होतं, तर ते काही टाकून दिलं मस्त असं. आणि आता डोक्यात तोच विचार चालला होता, म्हटलं आता रात्रीचा स्वयंपाक काय करावा काय. तर डोक्यात म्हणजे एक टूप पेटली, म्हटलं आता आज भेंडीच करते, कारण की फौजींची फेवरेट अशी भेंडीच आहे. तर म्हटलं आता चला आज त्यांना फेवरेट अशी त्यांची भेंडीच करून घालूया. तर मस्त अशी ना भेंडी संपूर्ण अशी छान प्रकारे मस्त धुवून काढली. आणि प्रत्येक वेळी ना भेंडी असं आपण गावाकडे मस्त असं शेंगदाण्याचं कूट आणि मीठ मिरची टाकून या पद्धतीनेच करत असतो. तर ती काही खाऊन ना भरपूर दिवस झाले, आता कंटाळा काय आल्यासारखा झालता. म्हटलं आज नवीन काहीतरी ट्राय करूया, मस्त अशी म्हणजे मसाला भेंडी करूया ट्राय. तर तेच काही भरपूर दिवस झाले केली नव्हती ना, आणि इकडं काही मला वाटतं आज काही म्हणजे अजूनपर्यंत काही भेटत नव्हती. तर एवढ्यात आहे ना ते काही म्हणजे गेले होते भाजीपाला आणायला ना, तर त्यामध्ये त्यांना कदाची काळी भेटून गेली मस्त भेंडी अशी. तर म्हटलं चला आता भेटल्या सरशी ना छान प्रकारे आज भेंडीचा म्हणजे मसाला भेंडीचा बेत करूया, जेणेकरून मस्त खायला पण चांगलं वाटतं आणि असं म्हणजे जीवर आल्यासारखं पण वाटत नाही सारखं तेच तेच खाऊन खाऊन, नाही का. तर यामुळं मस्त अशी ना छोटी 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 म्हणता मी आहे ना एका भेंडीचे आपले 2-2 तुकडे केलते मस्त असे. आणि त्याला काही आहे ना थोडे थोडे असे मी आडव्या साईडला ना कट मारून घेतलेले आहेत, जेणेकरून आपण जो पण मसाला त्यात ॲड करू ना तो मस्त असं त्याच्या आहे ना आतमध्ये जाऊन सुद्धा मस्त असं चपचपीत आपली भेंडी तयार होईल अशा पद्धतीने. तर काही संपूर्ण अशी एक एक करता सगळी भेंडी चुरून घेतली. आणि मसाला भेंडीमध्ये ना आपण भेंडी थोडीशी जरी कापली ना त्यामध्ये आपले टोमॅटो, त्याचबरोबर मी आज नवीन आलू टाकणार होते त्यामध्ये, आणि अजून कांदा, हे काही तीन ॲड होतं ना, त्यामुळं भरपूर अशी चपचपीत आणि मोठी असं म्हणजे भेंडी तयार होती. त्यामुळं भेंडी पहिल्यांदा छोटी अशी थोडीशीच घ्यायची. तर तुम्ही ज्या पद्धतीने करताना तुमचं म्हणजे जितक्या माणसांसाठी आहे तर त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात. तर आम्ही काय आता 2च माणसांना आरूला तर मी मसाले भात लावला होता एकीकडं, त्यामुळं मी तिला काही म्हणजे एवढं काही केली नाही जास्त. तर मस्त अशी ना सगळी भेंडी काही थोडी अशी चिरून घेतली छान प्रकारे, आणि म्हटलं आता फायनली आता लागूया तयारीला. तर संपूर्ण अशी भेंडी काही चिरून घेतली आणि फायनली आता तिला म्हणजे आपली परतायला टाकली होती मस्त अशी. पहिल्यांदा आहे ना नॉर्मली आपल्या तेलात परतून घ्यायची. आणि मी इकडे आहे ना छोटासा एक बारीक असा कांदा पण चिरला होता बारीक, त्याचबरोबर टोमॅटो. आणि आज मी यात म्हणजे ना एक आलू ॲड करून बघते, म्हणजे आपला बटाटा की कसं काय होते काय. तर ते काय आज मी नव्याने ॲड केलं. तर इतर दिवशी ना मी आपल्या त्यात कांदा आणि आपला टोमॅटोच ॲड करते. तर तुम्ही सुद्धा या तुमच्यानुसार करू शकतात. मी आज ट्राय करते हे आलू टाकून कसं काय होते, कारण की आम्हाला आलू आवडतो यामुळं. तर तुम्ही सुद्धा नक्की ही ट्राय करून बघा एकदा रेसिपी, कारण की कायमच आपण तशी म्हणजे भेंडी खाऊन त्या प्रकारची ना तर म्हणजे कंटाळा आलेला असतो. काहीतरी ही नवीन ट्राय केलं ना तर मस्त असं जेवणामध्ये पण किती छान वाटतं खायला. तर मी काही तेच करणार होते आज. तर मस्त अशी संपूर्ण अशी भेंडी काय मी करून घेतली, म्हणजे आपली परतून घेतली छान प्रकारे तेलामध्ये, जेणेकरून आपण थोडंफार पाणी ॲड केलं ना त्यात मग एवढं काही शिजायला टाईम लागत नाही तसा. तर मस्त अशी ती काय परतून घेतली, ताटामध्ये खाली काढून घेतली होती. आणि आता त्यात कढईमध्ये ना नॉर्मल 2 ते 3 पळ्या आपलं तेल
टाकलं, त्यामध्ये नॉर्मल थोडीशी अशी जिरी टाकली आणि थोडंसं असं मोहरी टाकली. तर ते तुम्ही टाकू पण शकतात, नाही पण मी प्रत्येक भाजीमध्ये आपली थोडी नॉर्मल टाकत असते, जेणेकरून मस्त असं तडका बसतो भाजीला आणि छान अशी चव पण येते ना. तर ते काय टाकली आणि आपली घरचीच म्हणजे आपली नॉर्मल आपण जी घरी करतो ना लाल तिखट तयार, तर ती काय लाल तिखट टाकली. आणि घरूनच मी येताना भरपूर असे 2-3 प्रकारचे मसाले पण दिले ते मम्मीने करून ना. तर ते काय टाकले म्हणजे एक आपला कांदा लसूण मसाला टाकला, त्याचबरोबर तिने एक घरून तयार करून दिलता ना, तर तो काही एक मसाला टाकला. असे 2 मसाले टाकले आणि आपली नॉर्मल लाल तिखट टाकली. तर हे काही संपूर्ण टाकलं ना तर मस्त असं आपल्या तडका बसेपर्यंत ना चांगलं तेलामध्ये परतू घ्यायचं हे सगळं काही. आणि मग त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आपला, म्हणजे कट केलेला आपला छोटासा एकच टोमॅटो घेतला होता मी, तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकतात भाजीच्या प्रमाणानुसार. तर मी काही तो टोमॅटो मस्त असा परतून घेतला तेलामध्ये. आणि मग फायनली आपलं म्हणजे जे आपण भेंडी त्याचबरोबर आलू हे काही म्हणजे थोडंफार परतून जे घेतलेले असतात ना ते त्यानंतर टाकायचे असतात. आणि इथे ना मी आलू पहिल्यांदाच परतून घेतला, तिथे काय मला व्हिडिओ थोडा स्किप झाला, मला ते कळलंच नाही कधी. तर मी आलूसुद्धा थोडासा आपला नॉर्मल आहे ना तेलामध्ये काहीतरी परतून घेतलेला होता पहिला असा. तर हे पाहू शकतात मस्त असं ना असं तेल सुटेपर्यंत आपलं सगळं असं वाटण म्हणजे आपलं मिश्रण आहे ना सगळं काही तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं, जेणेकरून ना म्हणजे आपली जेव्हा भाजी संपूर्ण अशी होती ना त्यामध्ये वेगळी टेस्ट असते, म्हणजे टेस्ट अशी उतरलेली असते त्या मसाल्यांची. तर आता संपूर्ण असं जेव्हा मसाले परतून झाले ना त्यामध्ये लास्टला आपण जे पोटॅटोज आणि आपलं जी भेंडी मस्त अशी परतून घेतलेली असते ना पहिली थोडीफार, तर ती काही टाकून घ्यायची त्याच्यात. आणि अगोदर आहे ना टोमॅटो टाकायचा, जेणेकरून म्हणजे त्याची मस्त अशी थोडीफार गिरवी बनायला सुरुवात होत असते. तर मी लास्टला ते काय टाकून घेतलं. आणि मग त्यानंतर आहे ना मस्त असं चवीनुसार आपलं नमक टाकून घ्यायचं त्याच्यावरती. आणि सगळ्यात मेन म्हणजे ना संपूर्ण मसाला एकदम मस्त असं आहे ना वरती खाली म्हणजे एकदम मस्त असा हलवून घ्यायचा, जेणेकरून म्हणजे एकदम घट्टपणा येतो त्याला, गाढपणा. तर मी काही नमक वगैरे टाकलं लास्टला चवीनुसार. तर लास्टला आहे ना थोडंफार आपण त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत, म्हणजे एकदम जास्त नाही करायचं जेणेकरून खूपच पातळ होईन अशी नाही, कारण की आम्ही फक्त आपली चटपटीत अशी छोटीशी अशी आहे ना लतपतीत करणार होते मी थोडी अशी. तर त्यासाठी आहे ना मी थोडासा असा शेंगदाण्याचा कूट टाकणार होते त्यामध्ये, थोडासा म्हणजे बराचसा थोडासा, तर एवढा पण जास्त नाही कमी पण नाही, असा मध्यम असा मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट देखील ॲड केला, जेणेकरून भाजीला ना घट्टपणा येतो छान आणि चवीला पण किती छान लागते ना. आणि आपल्या गावाकडे प्रत्येक भाजी करायची म्हटली ना त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट तर ॲड केलाच जातो, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळं वेगळीच अशी भाजीला घट्टपणा पण येतो आणि चव पण किती छान लागते. तर ते काही मी टाकून घेतलं होतं. आणि मी इथं आता जेव्हापासून म्हणजे नागालँडला आले ना तेव्हापासून बघते ना आता इथं म्हणजे शेजारी वगैरे आपल्या दुसऱ्या हिंदी ताई त्या स्वयंपाक करतात, तर विशेष म्हणजे मला असं आश्चर्य वाटतं की त्यांच्या खाण्यामध्ये ना हे शेंगदाण्याचं कूट म्हणजे भाजीमध्ये कधीच ॲड केला जात नाही, म्हणजे त्यांचं नुसतं आपलं कांदा आणि टोमॅटोच्या गिरवीचंच काम राहतं प्रत्येक भाजीला. ते पण म्हणजे मुंगफली म्हणजे आपल्या शेंगदाणे ना ते कधीच वापरत नाहीत. आणि जेव्हा पण माझ्या क्वार्टरमध्ये येतात ना म्हणजेच तेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं, म्हणजे हे मुंगफली आता म्हणजे त्या मुंगफली म्हणतात हे कशासाठी वापरतात तुम्ही. तर मग मी त्यांना काय म्हणजे आपण एकदा दोनदा केलेली जी भाजी असते ना तरी मी मस्त अशी त्यांना कधीमध्ये नेऊन देत असते. आणि जास्त करून म्हणजे शेजारी आपली पुष्पा दिदी आहे ना तर तिला काही खूप आवडतात आपले इंडियन डिशेस, त्याचबरोबर आपलं मस्त अशी भाजी ते काही खूप आवडतं, म्हणजे आपल्याच पद्धतीने केलेलं असं काहीतरी. तर ती काही मस्त अशी ट्राय करत असते नेहमी. तर तिला काही आश्चर्य वाटलं, ती म्हणते आमच्या इकडं तर असं काही टाकलं जात नाही, फक्त कांदा आणि टोमॅटोची गिरवी हे सगळ्यात जास्त वापरतात ते. तर चला आता म्हणजे बोलणं राहू दे साईडला. फायनली मी त्याच्यामध्ये आहे ना आपलं पाणी वगैरे थोडंसं नॉर्मल असं ॲड केलं आणि आपलं 5 ते 7 मिनटं आहे ना तर मस्त असं आहे ना थोडं आपलं लो गॅसवर आहे ना शिजून द्यायचं. तर मी काही शेगडीवर ठेवलं होतं तर कमी शेगडी करून तर पडल्या आपलं ताट ठेवून दिलं ना मस्त असं वाफेवर शिजून पण जातं. तर छान प्रकारे त्याला थोडीफार तरी पण आली होती. तर आता याच्यात तरीचं एवढं काही काम नाही, पण तरी पण सुद्धा म्हणजे नॉर्मली आपली तरी तर लागतेच ना भाजीमध्ये, तर ती काय आली होती. आणि किती मस्त अशी लतपतीत झालेली आहे आपली भाजी, तुम्ही पाहू शकतात. आणि छान घट्टपणा सुद्धा आला होता. तर भेंडी खाऊन ना असं तर म्हणजे त्या पद्धतीची आपली गावाकडची भेंडी खाऊन जर वैताग आला असला ना तुम्हाला, तर तुम्ही सुद्धा अशी मसाले भेंडी ना नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही याच्या अगोदर शक्यतो केली पण असं कोणीतरी, भरपूर असे सगळेजण ही म्हणजे आपली मसाला भेंडी करतच असतात. तर तुम्ही केली का याच्या अगोदर ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा, नाही तर माझी रेसिपी बघून ना एकदा तरी नक्की ट्राय करा. खूप छान झालती मस्त अशी चवीला. सगळेजण म्हणत होते, म्हणजे सगळेजण म्हणजे फौजी म्हणत होते, कारण की घरात काही एवढे माणसंच नाही आहेत आता इथं, आम्ही दोघं सोडून.
तर चला आता फायनली म्हणजे संपूर्ण असं काम माझं काहीतरी आवरलं होतं, म्हणजे संपूर्ण नव्हतं आवरलं, म्हणजे भाजी वगैरे काहीतरी झालती. आणि आता खरं तर म्हणजे उन्हाळा सुरू झाला आहे ना. आता तुम्ही म्हणता ना आत्ता कुठं सुरू झाला उन्हाळा, तर खरं तर आपल्या महाराष्ट्रात कधीच उन्हाळा सुरू होतो, पण इकडं काही आहे ना म्हणजे आता कुठं थोडंफार असं उन्हाळा जाणवतोय आम्हाला. कारण की आता जेव्हा पण किचनमध्ये काम केलं जातं ना तेव्हा भरपूर असा घाम होऊन जातो सगळा असा, त्यामुळं मेकअप काय राहणारच नाही. त्याचबरोबर म्हणजे कूलरशिवाय काय काम होणारच नाही. यामुळे आता फौजीसुद्धा कूलर पाहते तेवढ्यात की ते आणावंच लागणार आहे, कारण की आपण ते ॲडजस्ट करतो, पण लहान लेकरांना तर झोप नाही लागत, म्हणजे फॅनशिवाय किंवा हवाशिवाय तर खूपच त्रास होतो त्यांना. तर त्यामुळं काही चाललं आहे आता ते पाहायचं काम. आणि आता बोलता बोलता इथं आपली मस्त अशी भाजी पण तयार झाली होती. आणि आता मी तुम्हाला थोडीशी अशी घेऊन दाखवते, पहा किती मस्त अशी भेंडीसुद्धा किती छान प्रकारे शिजली आहे ना लगेच. आणि संपूर्ण असं आपलं म्हणजे बटाटा त्याचबरोबर टोमॅटो हे काही म्हणजे सगळं काही ॲड केलं ना, त्यामुळे एकदम मस्त अशी आहे ना मसालेदार भेंडी तयार झाली होती. एकदम चवीला पण खूपच छान झाली. आणि यासोबत ना मी मस्त अशी बाजरीची भाकरी तयार करणार होते, कारण की चपाती तर सकाळची होती, तर म्हटलं आता मस्त अशी माझ्यासाठी बाजरीची भाकरी टाकून घेते, कारण की मी काय चपाती खात नाही एवढी, तर यामुळं तर मस्त अशी गरमागरम ना बाजरीची भाकरी रेडी केली. 2 अशा भाकरी टाकल्या, एक माझ्या आरूला आणि एक मला, कारण की ती सुद्धा आता थोडीफार भाकरी खातीये, कारण की आतापासूनच थोडी सवय लागली ना, जेणेकरून ती पुढं पण खाऊ शकन. कारण की खूप नाटकं होतात मग लहान लेकरांची सुरू मोठं झालं का की हे नको ते नको डब्याला, तर यामुळं तर संपूर्ण असं काही भाकरी आवरल्या, भाजी पण आवरली आणि सगळं काही काम झालं तर माझं.